स्टुडंट, बोर्डाच्या पेपरला टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन हा हमखास विचारला जाणारा प्रश्न, पण किती टाइप्स आहेत? 4 टाइप आहे. पण ह्या 4 टाइप्स लक्षात कसे ठेवायचे हा महत्वाचा प्रश्न आहे. तर पहिली रिएक्शन आहे कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन कशी रिएक्शन लक्षात ठेवायची तुम्हाला ट्रिक सांगते छानपैकी. एक मित्र होता आणि दुसरा मित्र होता. दोघं काय झाले, हा दुसऱ्या गावावरून आला तर दुसऱ्या गावावरून आला, तर दोघं एकमेकांचे बेस्ट फ्रेंड झाले. म्हणजे 2 रिएक्टंट पासून एक प्रोडक्ट तयार झाला. कोणती रिएक्शन झाली तुमची? कॉम्बिनेशन रिएक्शन. बेस्ट फ्रेंड, काय लक्षात ठेवायचं? बेस्ट फ्रेंड. त्यानंतर दुसरी आहे डिकंपोजिशन रिएक्शन. म्हणजे दोघं एकदम बेस्ट फ्रेंड झाले. बेस्ट फ्रेंड झाले पण त्यांच्यामध्ये भांडणं झाले. हा याच्या वाटेने निघून गेला, तो दुसऱ्या वाटेने. ब्रेकअप झालं. म्हणजे कुठली रिएक्शन? डिकंपोजिशन. ब्रेकअप म्हणजे डिकंपोजिशन लक्षात ठेवायचं आहे. तिसरी रिएक्शन, हे दोघं मित्र होते, बेस्ट फ्रेंड होते, पण यांच्यामध्ये अजून एक मित्र आला याच्या जोडीला आणि याला घेऊन निघून गेला आणि बिचारा हा बी तसाच राहिला. म्हणजे जो पॉवरफुल आयन असतो तो लेस पॉवरफुल आयन इथे काय करत असतो? डिस्प्लेस करत असतो. सो याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन. जो एक पॉवरफुल मित्र आला आणि दुसऱ्याची फ्रेंडशिप तोडून तो बिचाराला घेऊन गेला आणि बिचारा कमी पॉवरफुल तसाच शिल्लक राहिला. डिस्प्लेसमेंट रिएक्शन. दुसरी आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. दोघं बेस्ट फ्रेंड होते, दोघांनाही पॉवरफुल मित्र मिळाले. याला मिळाला डी आणि याला मिळाला सी मिळाला आणि दोघंही डिस्प्लेसमेंट म्हणजे काय झालं? दोघांमध्ये डबल डिस्प्लेसमेंट. याला म्हणणार तुम्ही डबल डिस्प्लेसमेंट. सो अशा पद्धतीने तुम्ही ह्या फ्रेंड्सच्या माध्यमातून या 4ही रिएक्शन छानपैकी लक्षात ठेवू शकतात.